हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण बघताय युनिट नंबर 2 सोल्युशन्स आणि आजचा टॉपिक आहे आपला बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. ओके, ठीक आहे. तसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं वेपर प्रेशर लोअरिंग. आज आपण जाणार आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. ठीक आहे, सुरुवात करू बेसिक पासून. पहिला प्रश्न, बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय? दुसरा, एलिव्हेशन म्हणजे काय? एलिव्हेशन म्हणजे वाढणे. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय? बॉइलिंग पॉईंट म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला लिक्विड कन्वर्ट होते वेपरमध्ये, त्याचा वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होऊन जाते. समजा 1 ॲटमॉस्फेरिक होते म्हणजे द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑर द टेम्परेचर ॲट विच लिक्विड कन्वर्ट्स इन टू द वेपर. सिंपल भाषेमध्ये. ठीक आहे. नाव एलिव्हेशन म्हणजे वाढणे, उच्चांक जसं वाढणे. ठीक आहे. आता बॉइलिंग पॉईंट तुम्हाला सांगितलं, मी एलिव्हेशन सांगितलं. म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढणे, कसा वाढते, का वाढते, त्याच्या मागचं कारण काय ते बघू आपण. ठीक आहे. आता या युनिटमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी आपण स्टडी करतो असतो. पण सोल्युशन तर आहेच. प्युअर सॉल्वंट, आपण इथं वॉटर घेऊ, आणि सोल्युशन त्या वॉटरमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यानंतर त्याचं प्रॉपर्टीज कशा बदलतात, जसं बॉइलिंग पॉईंट आहे, फ्रीजिंग पॉईंट आहे, वेपर प्रेशर आहे, हे बघणार आहे. ठीक आहे. हेन्स बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. पहिलं वाक्य वाचा, द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सॉल्वंट इज एलिव्हेटेड बाय ॲडिंग और डिझॉल्विंग अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इनटू इट. याचा अर्थ असा, एका प्युअर सॉल्वंटचं म्हणजे फक्त वॉटर घ्या, एक्झाम्पल वॉटरचं बॉइलिंग पॉईंट तुम्ही वाढवू शकता जर त्या वॉटरमध्ये म्हणजे त्या प्युअर सॉल्वंटमध्ये तुम्ही नॉन व्होलाटाईल, आता नॉन व्होलाटाईल म्हणजे काय मी सांगितलं आहे तुम्हाला, सोल्यूट डिझॉल्व केल्यानंतर त्याचं बॉइलिंग पॉईंट तुम्हाला वाढवता येते. याचा अर्थ असा, प्युअर जर सॉल्वंट असेल त्याच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त राहतो, तो वाढवता येतो. बघा कसं. हेच now T0P is the boiling point of a pure solvent. आपण समजून घ्या, वॉटर घेऊ, प्युअर वॉटर. केमिस्ट्रीमध्ये वॉटर नाही का, प्युअर वॉटर. आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आपण लिहिला आहे P. लक्षात घ्या, एक वेगळा एक वेगळा. Okay. Now T0B is the boiling point of a pure solvent and TB is the boiling point of a solution. आणि आपण काय बोललो आहे, बॉइलिंग पॉईंट सोल्युशनचं जास्त राहते, बॉइलिंग पॉईंट सॉल्वंटचं कमी राहते. म्हणजे सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट जर तुम्हाला वाढवायचा आहे, एलिव्हेट करायचा आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट टाकावं लागेल. बघू डिफरन्स काय आणि काय असं होते. हेच पॉईंट बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. आपण समजून घेण्यासाठी मी फक्त एक्झाम्पल देऊन करतो. समजा जर का बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट, आपण इथे वॉटर घेऊ. आता वॉटरचं बॉइलिंग पॉईंट काय आहे, 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री वॉटर काय होते, म्हणजे वेपर होऊन जातं. वेपरमध्ये कन्वर्शन, ॲटमॉस्फेरिक वेपर प्रेशर काय त्याचं 1 ॲटमॉस्फेरिक. जर का त्या प्युअर सॉल्वंटमध्ये जर नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर तुम्ही ॲड केला, तर फक्त लिहिण्यासाठी सांगतो मी, समजून घ्या 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे वाढला. आता लक्षात आलं असेल तुमच्या, म्हणजे वाढवणे. मी एक आकडे दिले फक्त, एवढं वाढत नाही. 0.5 0.9 वाढते असं समजून घ्या. तर पॉईंट हा आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. ठीक आहे. हेच आता ह्या व्हॅल्यूमधून कसं, मग आता जी व्हॅल्यू जास्त असते त्या जास्त व्हॅल्यूमधून आपण लहान व्हॅल्यू मायनस करतो. हेच बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट जास्त राहील का बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन जास्त राहील? काय लिहिलं आपण, सोल्युशन जास्त आहे. हेच 101 मोठा आणि 100 मोठा, 101 म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. म्हणजे काय झालं, नाउ TB इज ग्रेटर दॅन द T0P. हेच नाउ TB ची व्हॅल्यू जास्त आहे. TB मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू काढत असतो आपण. याच्या चेंजिंग हेच डेल्टा TB इक्वेशन, जे त्याला नंबर द्यायचा त्या. TB is greater than the T0B. What is T0B? T0B is the
boiling point of a pure solvent, say water. And what is TB? TB is the boiling point of a solution. Okay. Now, delta TB. What is delta? Delta is the change in. TB is the boiling point. And TB value is greater. Hence, TB value मधून तुम्हाला T0 ची व्हॅल्यू काढायची. सरळ आहे. म्हणजे कितीनं वाढला हे पाहायचं आहे ना. समजा 100 डिग्री वॉटरचा आहे आणि 100 डिग्री सोल्युशनचा आहे. त्या वॉटरमध्ये समजा आपण पहिले वॉटरचं बॉइलिंग पॉईंट घेतलं आणि त्या वॉटरमध्ये नॉन व्होलाटाईल जर सोल्यूट टाकलं त्याचं बॉइलिंग पॉईंट पाहिलं. आपण समजू एक्झाम्पल घेण्यासाठी मी आपण दिलेले आहे. तर मग 101 पासून 100 काढा, 1 डिग्रीचा फरक पडला म्हणजे असं असतं ते. म्हणजे एलिव्हेशन कितीनं वाढणार. ठीक आहे, आता बघू आपण. हा पॉईंट एक सिम्पलच आहे. Now, boiling point elevation as a consequence of a vapor pressure lowering म्हणजे काय? कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम. कसं आहे, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन हा पॉइंट समजण्यासाठी तुम्हाला व्हेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं आणि सोल्युशनचं कम्पेअर करावं लागेल. टू अंडरस्टँड द बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन ऑफ अ सोल्युशन अँड द प्युअर सॉल्व्हंट वी मस्ट हॅव टू know about the vapor pressure of a solvent and solution. ठीक आहे. मग सरळ गोष्ट आहे, हे तुम्हाला समजलं का प्युअर सोल्युशनचं प्युअर सॉल्व्हंटचं बॉइलिंग पॉईंट कमी राहणार आहे आणि सोल्युशनचं जास्त राहणार आहे. पण व्हेपर प्रेशर आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, व्हेपर प्रेशर सोल्युशनचं कमी राहतं आणि व्हेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं जास्त राहतं. डोंट गेट कन्फ्यूज. बॉइलिंग पॉइंट सोल्युशनचं जास्त आणि व्हेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं जास्त. ठीक आहे. आणि तुम्हाला बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन हा पॉइंट समजण्यासाठी तुम्हाला व्हेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटची व्हॅल्यू कम्पेअर करावं लागेल व्हेपर प्रेशर सोल्युशन सोबत. ठीक आहे. मला ग्राफ बघू. ग्राफमध्ये व्हेपर प्रेशर एलिव्हेशन समजा सरळ वाढत आहे की व्हॅल्यू कमी ही जास्त असंच करतो ना. आणि इकडे टेम्परेचरची व्हॅल्यू, इथं टेम्परेचर कमी ही जास्त ही त्याच्यापेक्षा जास्त येते. सांगण्याची गरज नाही पण तुम्हाला हे आता इथं बघा इथं लिहिलेलं आहे 760 mmHg म्हणजे मर्क्युरी मॅनोमीटरनुसार जे प्रेशर काढलं आहे तर लिहून देतो 180 m = 760 mmHg व्हॅल्यूज आहेत. म्हणजे एक ॲटमॉस्फिअर सरळ तुम्ही एक ॲटमॉस्फिअर समजलं चाललं पण तुम्हाला जेव्हा केला नाव म्हणजे तुमच्या समोर मी काय काढलेलं आहे पण लक्षात येणार नाही. तर बघा कसं हा जो पॉइंट आहे आणि हे जो कर्व आहे हा कर्व आहे प्युअर सॉल्व्हंटचा. आता मी तर लिहितो का बरं सांगतो. नाऊ दिस पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द T0B and this point is the TB. Now T0B TB काय तुम्हाला लिहून दिला आहे मी. आता असं का होते कसं होते समजून घ्या. बघा रे सरळ आहे. व्हेपर प्रेशर कोणाचं जास्त आहे? प्युअर सॉल्व्हंटचं. म्हणजे प्युअर सॉल्व्हंट जर असेल तर तो लवकर काय होईल व्हेपर प्रेशर त्याचं जास्त नाही. काऊन का तिथं इव्हॅपोरेशन जास्त नाही, व्हेपरायझेशन जास्त नाही आणि बॉइलिंग पॉइंट सोल्युशनचं जास्त आहे. ठीक आहे. आता बघा कसं. Now this is the AB curve. This curve shows the values of a pure solvent. Now this is the point with respect to curve. This is the CD curve shows the value with respect to the solution. Don't get confused. The solution ची व्हॅल्यू आहे. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला 1 ॲटमॉस्फिअर वेपर प्रेशर झालेला आहे प्युअर सॉल्व्हंटचं आणि सोल्युशनचं. आणि आपण पहिलेच बोललो वेपर प्रेशर सगळ्यात जास्त प्रोसेसर राहते प्युअर सॉल्व्हंटचं. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त आहे. हेन्स प्युअर सॉल्व्हंट लवकर बॉइलही होईल. आता बघायला तुम्ही इथं टेम्परेचर प्लेट कडून राहिली. इथं काहीतरी टेम्परेचर असेल. हे टेम्परेचर आणि ह्या टेम्परेचरमध्ये फरक ठीक आहे. हे टेम्परेचरचे पॉईंट जास्त आहे, हा टेम्परेचर पॉईंट कमी आहे. म्हणजे कमी टेम्परेचर म्हणजे कमी म्हणजे आपण आकडे सध्या सांगू शकत. कमी टेम्परेचरमध्ये जर का प्युअर सॉल्व्हंट जर का बॉईल होऊन राहिलं म्हणजे वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं जास्त जाणार आहे. सरळ लिहिलं तिथं. हेच या कर्ववरून असं लक्षात येते का हा जो पॉईंट आहे या दोन्ही पॉईंट म्हणजे किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर जातं ते वेपर प्रेशर जातं तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. 180 म्हणजे 760 mmHg. हेच आता जर का रेस लावली आपण प्युअर सॉल्व्हंटची आणि सोल्युशनची आणि त्यांना जर का बॉईल होण्यासाठी त्यांचं बॉइलिंग पॉईंट करण्यासाठी
व्हेपर प्रेशरची व्हॅल्यू 1 ॲटमॉस्फिअर आहे, तर व्हेपर प्रेशरची व्हॅल्यू 1 ॲटमॉस्फिअरपर्यंत जाण्यासाठी प्युअर सॉल्व्हंट लवकर जाईल आणि सोल्युशन लवकर जाणार नाही. मग सोल्युशनला न्यायचं असेल तर जास्त टेम्परेचर द्या. हेच हा पॉईंट दिलेला आहे माझा. ॲट बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इट्स व्हेपर प्रेशर इज इक्वल टू 1 atm. म्हणजे बॉइलिंग पॉईंटवर लिक्विडच्या कोणतंही लिक्विड असो त्याचं व्हेपर प्रेशर ॲट 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर एवढं असलं पाहिजे. मग प्युअर सॉल्व्हंटला पण ॲटमॉस्फिरिक प्रेशरपर्यंत जाणार आणि सोल्युशन जाणार नाही, पण लवकर होत असते का बरं सॉल्व्हंट? कारण का सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर काय असते? जास्त असते. हेच मग सोल्युशनलाही त्या व्हेपर प्रेशरपर्यंत पोहोचण्यासाठी लवकर जास्त इकडून टेम्परेचर द्यावं लागेल. हेच त्याचं बॉइलिंग पॉईंट वाढ. कशाचं? सोल्युशनचं. ठीक आहे, त्या 2 पॉईंट लक्षात ठेवा. अजून सांगतो, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. बट सॉल्व्हंट म्हणा प्युअर सॉल्व्हंट, हा प्युअर शब्द वापरायचा. आणि व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ची व्हॅल्यू कमी राहील कशापेक्षा? व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचं, कन्फ्युज नको. या ग्राफवरून आपल्याला असं लक्षात येते का हेच व्हेपर प्रेशर सोल्युशनचं कमी आहे, प्युअर सॉल्व्हंटचं जास्त आहे. हेच सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट हे जास्त राहील. आणि म्हणूनच लिहिलेलं आहे सोल्युशन मस्ट बी हिटेड टू हायर टेम्परेचर. हे बघा, सोल्युशन म्हटलं आहे. सोल्युशनला 2 गोष्टी आपण केलेल्या आहेत, सोल्युशन आणि प्युअर सॉल्व्हंट. त्या सोल्युशनला जास्त टेम्परेचर द्यावं लागेल टू कॉज इट टू बॉईल दॅन प्युअर सॉल्व्हंट. हे लाईन तुम्हाला समजून जाते. प्युअर सॉल्व्हंटपेक्षा सोल्युशनला थोडं जास्त टेम्परेचर लागेल. जास्त टेम्परेचर त्याला की बॉइलिंग पॉईंटची व्हॅल्यू काय येणार? जास्तच येणार आहे. ठीक आहे, हे 2 पॉईंट झाले. यानंतर आपण पाहणार आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्यूट. ठीक आहे, बघा एक मिनिट. तर आता बघू आपण बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. काय रिलेशन आहे यांच्यामध्ये? म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढणं किंवा कमी होणं हे सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे का? तर हो, नक्कीच आहे. म्हणून लिहून दिलं आहे द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. हे बघा रे, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीने काढता येते, नॉर्मॅलिटीने काढता येते, मोलॅरिटीने काढता येते. समजून घ्या, एक्झाम्पल काय सांगतो मी. मोलॅरिटी वेगळी गोष्ट आहे, मोलॅरिटी वेगळी गोष्ट आहे, नॉर्मॅलिटी वेगळी गोष्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये सोल्यूटचं जास्त म्हणजे सोल्यूटचे पार्टिकल अमाऊंटने जास्त. समजून घ्या. कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं कमी म्हणजे सोल्यूट त्या वॉटरमध्ये त्या सॉल्व्हंटमध्ये कमी आहे. कॉन्सन्ट्रेशन जास्त, सोल्यूट जास्त, कॉन्सन्ट्रेशन कमी, सोल्यूट कमी. ठीक आहे. हेच नाव बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन म्हणजे काय आहे ना? डेल्टा टीबी इक्वल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल मोलॅरिटी म्हटलाय म्हणजे स्मॉल एम. मोलॅरिटी म्हटलं, मोलॅरिटी असन तर कॅपिटल एम, मोलॅलिटी असन तर स्मॉल एम आणि नॉर्मॅलिटी असन तर कॅपिटल एम. ठीक आहे, मोलॅरिटी आहे त्यामुळे ती इथं स्मॉल एम घेऊन राहतो. ठीक आहे, आता मोलॅरिटी का घेतो? मोलॅरिटी का घेतो? मोलॅरिटी का घेत नाही याचं रिझन सांगतो मी. पहिल्या कन्सेप्ट समजून घ्या. Now delta TB equals to KB into M. Now what is KB? KB is the proportionality constant or Hebulescopic constant. ठीक आहे, Hebulescopy आहे एक टेक्निक, त्याचं कॉन्स्टंट आहे. Hence this is our equation. आता विषय असा, याचं युनिट आपल्याला माहिती आहे. आता बॉइलिंग पॉईंटमध्ये टेम्परेचरचं केल्विन आहे. मोलॅरिटीचं युनिट मी तुम्हाला समजून सांगतो. मग बघा रे, याचा युनिट काय आहे? हेच युनिट ऑफ केबी इक्वल्स टू. नाव केबीची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. आता आयकडे न्यावं लागेल. म्हणजे नाव केबी इक्वल्स टू डेल्टा टीबी डिवाइड बाय द स्मॉल एम. व्हॉट इज द व्हॅल्यू? व्हॉट इज द युनिट ऑफ डेल्टा टीबी? हा सर आन्सर ते मोठा केल्विन. केल्विन. ठीक आहे, आणि मोलॅरिटीचं युनिट काय? तर मोलॅरिटीचं युनिट काय? मोल किलोग्रॅम. मोल पर किलोग्रॅम म्हणा, किलोग्रॅम इन्व्हर्स म्हणा, काही नसतं. हे मोलॅरिटी आहे. नाव हेन्स केबी इक्वल्स टू, नाव के किलोग्रॅम इन्व्हर्स मध्ये आहे तो आता पॉझिटिव्ह होईल. इथं निगेटिव्ह असं भागाकार सरळ बोलतात तसं तर काय होतं? तो पॉझिटिव्ह होईल.
आणि मोल हा पॉझिटिव्ह आता इकडे काय निगेटिव्ह मोल इन्व्हर्स. हे झालं त्याचं युनिट आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन वाढेल जर मोलॅरिटी वाढली. सपोज मी एक्झाम्पल देतो, एक सोल्युशन आहे त्याची मोलॅरिटी 1 आहे. मी एक्झाम्पल देऊ राहिलो फक्त. त्याची सोल्युशन आहे त्याची मोलॅरिटी 1 आहे, त्याचं काही नक्की बॉइलिंग पॉईंट राहील. आणि एक सोल्युशन आहे त्याची मोलॅरिटी 2 आहे, त्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त राहील कोणापेक्षा 1 पेक्षा. समजा तिसरं सोल्युशन आहे त्याची मोलॅरिटी 3 आहे, मी एक्झाम्पल देऊ राहिलो, त्याचं बॉइलिंग पॉईंट त्याच्यापेक्षा जास्त राहील. म्हणजे एलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट वाढणं चालू राहील जसं जसं मोलॅरिटी वाढत. मोलॅरिटी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अमाऊंट ऑफ सॉलिड पार्टिकल्स इन द प्युअर सॉल्वंट, म्हणजे सोल्युशन म्हणून तर त्याची मोलॅरिटी ही वाढत जाईल आणि मोलॅरिटीनुसार त्याचं बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय म्हणते वाढत जाईल, एलिव्हेशन वाढत जाईल. ठीक आहे. नाव आता हा पॉईंट थोडासा महत्त्वाचा इंट्रोडक्शन आहे. मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. तुम्ही मोलर मास सोल्यूटचं बॉइलिंग पॉईंट सोबत मोलर मास सोल्यूटचं बॉइलिंग पॉईंट म्हणजे बॉइलिंग पॉईंट तुम्ही कसा काढू शकता. याच्यामध्ये सिंपल कन्सेप्ट कसा की मोलर मास म्हणजे काय होते रे बघा. मोलर मास म्हणजे काय, M2 ची व्हॅल्यू. जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये समजून सांगितलं, M2 ची व्हॅल्यू काय, M2 ची व्हॅल्यू काय, W2 ची व्हॅल्यू काय, X2 ची व्हॅल्यू काय. आणि जनरलमध्ये हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला मोलर मास करावं लागते. मोलर मासनुसार कोणता सोल्यूट मित्र होय ते समजते, कारण प्रत्येक सोल्यूटचा मोलर मास हा स्पेसिफिक आहे. मोलर मास यासाठी कळायला लागतो तुम्हाला. पोरांना प्रश्न हाच पडते, मोलर मास काय कळायला लागते. अरे मोलर मास नाही कळालं तुम्हाला सोल्यूट कोणतं टाकण्यापर्यंत ते कसं समजा. हे आता तुम्हाला काय करायचं, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. पहा काय इक्वेशन घ्यायचं, इच्छेचं फिरवतो मी, पहा कसं करतो. नाउ डेल्टा TB इक्वल्स टू द KB into small m. What is small m? Small m is the molarity. तेव्हा कन्फ्युज नको, मोलॅरिटी वेगळी आहे, मोलॅरिटी वेगळी आहे, नॉर्मॅलिटी वेगळी आहे. हां, हे कन्सेप्ट क्लिअर करा. आणि तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिली आहे, नेहमी रोज सांगतो लेक्चरमध्ये का मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, नॉर्मल नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय 11 पासून शिकवलं पण ते नवीन नाही आहे, कोणतं काही रॉकेट सायन्स नाही आहे. हे रोजच्याच आपल्याला शिकवणं आहे. तुम्ही एवढं पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. नाव डेल्टा B इक्वल्स टू KB into small m. मग स्मॉल m ची व्हॅल्यू आता मोलॅरिटी रे पहा सर काय म्हणजे फॉर्म्युला काय, मोल्स ऑफ सोल्यूट. मग म्हणजे मोल्स काढणार आहे तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स कसा काढायचा तुम्ही, मास ऑफ मोलर मास. आणि नंबर ऑफ मोल्स कशाचे काढा म्हटलं त्यांनी, सोल्यूटचे म्हटलेलं आहे, सोल्यूटचे, सॉल्व्हंटचे नाही. नाव हे लक्षात घ्या. हा मास म्हणजे काय, पोरं चुकून काय करते MB. अरे M नाही, ते मोलर मास आहे. आणि मास जर पाहिजे असेल तुम्हाला तर W2 डिवाइड बाय M2. हे झालं तुमचं पॉईंट. म्हणजे ही व्हॅल्यू. मग तुम्हाला दुसरं कशाचे काढायचे, मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम. नाव बघा, फर्स्ट ही सेकंड. मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम कसं लिहिते बघा. नाव W1 ग्रॅम डिवाइड बाय 1000 ग्रॅम किलोग्राम. नाव काय W1 हा बघा, ही व्हॅल्यू भेटली, ही व्हॅल्यू भेटली. आता बघा पुढे काय करतो. नाव बघा रे, आता इक्वेशन मध्ये इच्छेतच चेंज करायचे बघा मी. हां, नाव बघा डेल्टा TB इक्वल्स टू KB into स्मॉल m होता. त्या स्मॉल m ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली आहे ना. मोल्स ऑफ सोल्यूट ची व्हॅल्यू V आहे आणि मास ऑफ सॉल्व्हंट ची व्हॅल्यू V आहे. मग त्या स्मॉल m च्या जागी तुम्ही ह्या व्हॅल्यू पुट करा ना. आता बघा कसं. ठीक आहे. हां, नाव W2 डिवाइड बाय M2 ही झालं मोल्स ऑफ सोल्यूट आणि मास ऑफ सॉल्व्हंट किलोग्रामची काय आहे W1 डिवाइड बाय 1000. ठीक आहे. आता हे मोठं टाकू आपण, काम झालं. आता इक्वेशन सिम्प्लिफाइड व्हर्जन मध्ये करायचं आहे. मी तुम्हाला कालच बोललो A डिवाइड बाय C, A डिवाइड बाय B आणि डिवाइड बाय C डिवाइड बाय जर का D असेल तर इक्वेशन तुम्हाला गुणाकार करायचं कसं होईल. नाव हे बघा, हे असं करता येईल आपल्याला. हेन्स W2 डिवाइड बाय M2. आता याला गुणाकार करायचा आहे ना. हां, मग आता हा जो आहे W1 डिवाइड बाय 100, सॉरी बघा बरोबर नाही W खाली आहे काय बोलायला इथं. नाव इथं एक 1000 आणि डिवाइड बाय काय रे W1. मग मी हे लिहू शकतो इक्वेशन मध्ये, ऑफकोर्स लिहू शकतो. हेच नाव डेल्टा TB इक्वल्स टू KB इनटू हे. आता हे असं लिहिल्यापेक्षा आपण असं लिहायला लागलं पाहिजे. मग डेल्टा TB इक्वल्स टू KB इनटू W2 इनटू 1000 डिवाइड बाय काय खाली नाव M2 इनटू W1. झालं इक्वेशन.
याच्यापेक्षा याच्यात जास्त काय नाही, जास्त काही वाचायची गरज नाही. पण तुम्हाला व्हॅल्यू काय म्हणते, मोलर मास काढा. मोलर मास कशाचं, सॉल्व्हंटचं नाही, मोलर मास सोल्यूटचं काढायचं आहे. आणि सोल्यूटसाठी आपण व्हॅल्यू 2 घेत असतो. मग M2 असो W2 असो, हां पण मोलर मास काढायचा आहे. तर मोलर मास म्हणजेच काय, M2 काढायचा आहे. M2 काढला, मोलर मासची व्हॅल्यू निघाली, तुम्हाला सोल्यूट कोणत्या समजून जाते. हे तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची आहे. काय आहे, हे इकडे जसं आपण आता पाहिलेलं आहे. नाव द नेक्स्ट इक्वेशन इज, नाव M2 इज इक्वल्स टू, हां जसं वर तसं नाव KB into W2 into 1000 डिवाइड बाय, आता M2 व्हॅल्यू कडे हां डेल्टा TB into काय आहे W1. बस व्हॅल्यू पुटअप करा, तुम्हाला M2 ची व्हॅल्यू भेटते. आणि M2 काय आहे मित्र, मोलर मास ऑफ सोल्यूट. सिंपल अभ्यास करा, कन्सेप्ट क्लिअर करा. तुम्हाला बेसिक नाही आलं तर हे मीच काय कोणीही शिकवलं तर नाही येणार. ओके, चलो थँक्यू. आणि काही प्रश्न असेल बेटा तर विचारायचं.